ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बहुप्रतीक्षित विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसची प्रवासी सेवा अखेर सुरू करण्यात आली असून वागळे एस्टेट येथील ITI सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस चालवण्यात येत आहे। आणखीन एक डबल डेकर बस 2 ते 3 दिवसात ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आधीपासूनच डबल डेकर बसगाड्या आहेत। TMTच्या ताफ्यात मात्र अशा बसगाड्या उपलब्ध नव्हत्या। पहिल्यांदाच अशा बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय TMT प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला। त्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता। TMTच्या ताफ्यात एकूण 10 विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी एक बसगाडी दाखल झाली होती, परंतु नोंदणी प्रक्रियेमुळे ती प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध झाली नव्हती। दरम्यान नोंदणी प्रक्रिया उरकून आता ही विद्युत वातानुकूलित डबल डेकर बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। वागळे एस्टेट येथील रोड क्रमांक 22 वरील ITI सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत चालवण्यात येत आहे। सध्या या बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी येत्या काही दिवसात प्रवाशांची संख्या वाढेल असा विश्वास परिवहन प्रशासनाने व्यक्त केलाय। दरम्यान आणखीन एक डबल डेकर बस येत्या 2 ते 3 दिवसात ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली आहे।